नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, बँक ऑफ महाराष्ट्रच्या BC पोर्टलवरून आपण आधारद्वारे कस्टमरचे पैसे कसे विड्रॉ करायचे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तो व्हिडिओ सुरू करूया। बँक ऑफ महाराष्ट्रच्या BC पोर्टलवरती लॉग इन केल्यानंतर मित्रांनो सेकंड नंबर ऑप्शन आहे AEPS, याच्यावरती क्लिक करायचं आहे, ओके द्यायचं आहे। मित्रांनो इथं ओके द्यायचं आहे आपल्याला आणि इथं बँक ऑफ महाराष्ट्र आणि इतर बँका आहेत, त्या कस्टमर कोणत्या बँकेतून पैसे काढतोय ते एक सिलेक्ट करायचे आहे बँक। आता माझ्यावर जो कस्टमर आहे तो बँक ऑफ महाराष्ट्राचे पैसे विड्रॉल करत आहे। इथं मी बँक ऑफ महाराष्ट्र सिलेक्ट केला आहे आणि कस्टमरचा आधार नंबर इथे एंटर करायचा आहे। आधार नंबर टाकल्यानंतर सिलेक्ट मध्ये विड्रॉलवर सिलेक्ट करायचं आहे आणि पुढे सबमिटवरती क्लिक करायचं आहे। सबमिटवरती क्लिक केल्यानंतर इथं कस्टमर किती रुपये विड्रॉ करत आहे याची अमाऊंट टाकायची आहे। आता डिमोनेशन आउटमध्ये 500च्या 10 नोटा मी देत आहे। 5000 रुपये इथं टोटल आलेलं आहे। इथं व्हेरीफाय करायचं आहे, पुढे ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि एजंटचा इथं फिंगर ठेवायचा आहे, ओके करायचं आहे। त्याच्यानंतर कस्टमरचा फिंगर घ्यायचा आहे, ओके करायचं आहे। सबमिटवरती क्लिक करायचं आहे आणि इथं कन्फर्मेशन द्यायचं आहे। पुन्हा सबमिटवरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपला सक्सेसफुली विड्रॉल झालेला आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।